सर्वप्रथम सर्वांना रामकृष्ण हरी. तर नवीन ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर रविवार आहे आणि आता मी घरापासून निघालेले आहे. हे आहे आमचं गाव उमरी. तर घरातून निघाले, निघताना काही नाश्ता वगैरे केला नव्हता. तर ह्यांनी म्हटले की आपण नाश्ता वगैरे करू, कारण वेळ खूप लागतो शूटला आणि परत मम्मीकडे यायला पण वेळ लागतो. तर इथं आमचा छान असा नाश्ता चालू होता त्यांचा आणि माझा. खूप छान गाव आहे इजळी आणि तिथं नाश्ता पण खूप छान मिळतो. नंतर पाऊस राजाला काहीतरी वेगळंच त्याच्या मनामध्ये होतं, आम्हाला थांबवायचं होतं. आम्ही म्हणत होतो थोडासाच यायला पाऊस, थोडासाच यायला, चलू द्या. तर एक गुरुद्वारा आहे, त्या गुरुद्वाराजवळ खूप जास्त प्रमाणामध्ये पाऊस वाढला आणि मी खूप वेळेस म्हणते बरं की गुरुद्वाऱ्यामध्ये आपण जाऊ, पण धावपळ अशी असते की यायचं आणि जायचं तर होतच नाही, काय सांगू तुम्हाला. तर त्यामुळं देवाच्या मनात काहीतरी की तिथं 5 मिनिट का होईना आम्हाला थांबायलाच लावलं. खूप जोराचा पाऊस आला होता आणि अशा प्रकारे आता मी ताईच्या घरी पोहोचलेली आहे. आता एंटर करताच मला आर्या दिसली. आर्या आहे ना, एवढी आमच्यामध्ये मग्न झाली की तिला पण आमच्याशिवाय करमत नाही आणि आम्हाला पण तिच्याशिवाय करमत नाही, असं झालेलं आर्याचं. मी आर्याला विचारत होते, 15 दिवसाचा गॅप झाला होता की अरे कोण आहे. ती फक्त पाहत होती आणि इथं आमच्या टीममध्ये एक नवीन मेंबर ॲड झाला होता. तर आम्ही त्याची एंट्री अशी काही केलेली. आता माझं कॅरेक्टर जे आमच्या टीममध्ये आहे ते सूनबाईचं आहे आणि राधिकाताईचं आहे, सासूबाईचं. तर त्याची एंट्री वगैरे झाली. आता आम्हाला दुसरं शूट घ्यायचं होतं. तर दुसऱ्या शूटसाठी आम्ही आलो होतो खाली. तर तिथं शूट घेतला आणि त्याच्यानंतर मग मला थोडेसे व्हिडिओ शूट करायचे होते. तर मला घरी शूट करायला कोणी मिळत नाही, म्हणून मी पण तिथं शूट करून घेत असते. त्यानंतर मग अजून घरी आलो होतो आम्ही. घरी काही शूट राहिले होते आमचे, कारण आता लेडीजचे आमचे राहिले होते. शुभमचे आणि सोमनाथचे झाले होते. मग शुभम आणि सोमनाथ गेले आणि नंतर मग आम्ही आमचे शूट करायला लागलो. शूट म्हणजे काय, जे काही आमचे व्हिडिओ म्हणजे शेजारीनबाई, सूनबाई आणि सासूबाईचे. आता ही आहे माझ्या टीममधली पिऊताई, जी की खूप सुंदर स्वभाव आहे, आणि राधिकाताईचा सुद्धा. आम्ही तिघीजणी अशा आहोत की म्हणजे एकमेकांना त्रास होऊ नये असंच आम्ही नेहमी राहतो. आता राधिकाताई पूर्ण स्क्रिप्ट लिहितात. राधिकाताईची खूप जास्त मेहनत आहे. स्क्रिप्ट लिहितात, एडिटिंग करतात, पोस्ट करतात, पण त्या कधी आम्हाला असं दर्शवत नाहीत की तुम्ही काय करत नाही. आम्ही काही नाही, बस जातो आणि राधिकाताई शूट करतात, आम्हाला सांगतात तेवढं आम्ही बोलून शूट करून निघून येतो. पण त्यापुढची जी मेहनत आहे ती पूर्ण आमच्या टीमचे मेन मेंबर राधिकाताई, आणि त्यांचं पेज आहे राधिका देशमुख 13, जे की इन्स्टाला पण आहे, सेम यूट्यूबला आहे पण. दोन्हीकडेही जाऊन तुम्ही चेकआउट करा, सबस्क्राईब करा आणि तिथं खूप छान असं रिस्पॉन्स द्या, कारण त्या शूटमागे खूप सारी मेहनत आहे. छोटंसं बाळ घेऊन शूट करणं, एडिट करणं, पोस्ट करणं जोकचं पार्ट नाही आहे. तर इथं आम्ही आमचं इंट्रोडक्शन करून देत होतो आणि काय ह्यामागे मेहनत असते. आता पहा, आम्हाला दाखवायचं होतं की डोकं फुटलेलं, तर त्या टाईमला पट्टी नव्हती. तर आम्ही काय केलं, घरीच एक पेपर होता, त्या पेपराला चिटकवून आणि कुंकू वगैरे लावून असं शूट करून घेतला. आता इथं चालू होतं पिऊताईचं शूट. होते खूप छोटी लाईन, पण असं आपण 1 तास बोलू, परंतु शूट करताना ना होतेच गडबड. तर पिऊताईची खूप मजा आली. पिऊताईचीच नाही तर माझी पण खूप घाबरगुंडी उडते कधी, कारण आपण असं कितीही बोलू शकतो, पण कॅमेरा फेस करणं म्हणजे फार अवघड असते आपल्यासाठी. इथं आरू एवढी सपोर्टिव्ह आहे. आमचं शूट असताना ना आरू आम्हाला कधीच सतवत नाही. बिचारी बिस्किट खात बसते किंवा मुरमुरे खात बसते. इथं आता आरूजवळ मला थोडंसं जावंसं वाटलं, मग मी आरूजवळ गेले आणि आरूला छानशा गप्पा आता तिथून निघाले आणि काही व्हिडिओ घरी पण शूट केले. आणि ह्याच्यानंतरचा जो दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे ते तुम्ही माझ्या आवाजामध्ये ऐका, कारण मी तिथं व्हॉइस ओव्हर केलं नव्हता. खूप आनंदाची गोष्ट होती आणि मी ती पाहायला गेले होते, त्यामुळे मी व्हॉइस ओव्हर केलेलं नाही, माझ्या स्वतःच्या आवाजामध्ये आहे. ते तुम्ही नक्कीच पहा. तर चला, आपलं एक नवीन फ्लॅट, जो माझं स्वप्न होतं ते फ्लॅट बघू आपण. तर ही आहे आमची छानशी अशी बेडरूम. तुम्ही पाहू शकता, खूप छान अशी अटॅच टॉयलेट बाथरूम आहे. इकडून छान असा व्ह्यू दिसतो. खूप सुंदर असं लोकेशन आहे. खूप दिवसाचं माझं स्वप्न होतं आणि ते स्वप्न फायनली माझं पूर्ण होत आहे. इथं असं छान कपड आहे, अजून याला आम्ही बनवू इकडे. चला आता दुसरं दाखवतो तुम्हाला. हे आहे माझं छोटंसं आणि छानसं किचन. तर पाहू शकता, खूप सुंदर असं ट्रॉली वगैरे बसून घेऊ आम्ही. आणि इकडे मस्त असं रॅक दिलेला आहे मला, आणि इकडे मला छानसा असा एरिया भांडे वगैरे घासायला दिलेला आहे. या रूममधून ह्या रूममध्ये मी जाऊ शकते, कारण ही बेडरूम आहे. इथं डोअर आहे
डोर मी जेव्हा काम पडेल तेव्हा लावून काढेन, इकडून असं वॉशरूमला वगैरे येऊ शकतो आपण. तर चला अजून एक रूम दाखवते तुम्हाला. जर कोणी रिलेटिव्ह आले समजा माझ्याकडे, तर इथं एक टॉयलेट आणि वॉशरूम पण राहील त्यांच्यासाठी, कारण बरेच जण आपल्याकडे येतात. तर असा माझा हा. अजून ही एक रूम आहे, ही एक आहे जी की किड्स रूम म्हणून पण वापरू शकतो आपण, स्टोअर रूम म्हणून सुद्धा वापरू शकतो. हे आहे माझं स्वप्नातलं घर. तर कसं वाटलं तुम्ही नक्की सांगा मला. आणि खूप कष्टानं उभं केलेलं आहे बरं मित्रांनो, तर सपोर्ट करा. खूप छान. माझ्या चॅनलचं नाव आहे अश्विनी देवराई 5369. तर नक्की सपोर्ट करा. अजून खूप मोठे स्वप्न आहेत माझे, ते पण कंप्लीट करायचे. चला बाय बाय. काय होतं ना मैत्रिणींनो, शूट तर करायचा असतो पण खूप वेळ जातो. असं सोमनाथचे डायलॉग ना आम्हाला खूप अवघड जातात. सोमनाथ आहे म्हणजे कसं लहान मुलांसारखं आहे, थोडासा हसी मजाक करतो. आमचे शूट झाले आणि सोमनाथचे शूट चालू होते. हसून हसून एवढं पोट दुखलं ना तिथं. फायनली हा पण शूट झाला आणि आता आम्हाला समोरच्या लोकेशनला जायचं होतं. वेगवेगळ्या लोकेशनला जायचं म्हणलं का एक 3-4च व्हिडिओ शूट होतात. तर हे लोकेशन नांदेडमध्ये जे राहतात त्यांना माहीतच आहे, हे काळेश्वर आहे. तर आमचा काळेश्वरला काही शूट होता, मग तिथलचा आमचा शूट समजा आता चालू होणार होता. शूट आटपला आणि थोडीशी मस्ती. आता काय करायचं, इथं पाहिलं होतं म्हणलं हे काय आहे. तर शुभ म्हटलं का त्याच वरती चढायचं आहे. मग शुभ मला सांगत होता की अश्विनीताई तुम्हाला नाही चढता येत बरं का, कारण तुम्ही साडी घातलेली आहे. म्हटलं चल ट्राय करू, कारण माझे पाय लांब आहे. म्हटलं माझी हाईट जास्त आहे तर ट्राय करून बघू. तर इथं ना ट्राय करायला गेली मी, म्हटलं नाही मला नाही पॉसिबल होणार, असं झालं. आणि नंतर मग अजून म्हटलं नाही आता एकदा आलीस ना वरी तर एकदा करूनच पाहीन. मग शुभम कसा म्हणतो, अश्विनीताई सांभाळून बरं. राधिका म्हणतात अश्विनीताई ड्रेस नाही बरं, साडी आहे, नाही जमणार बरं तुम्हाला. म्हणजे ते मला प्रेमापोटी माझ्या काळजीपोटी बोलत होते, पण माझा हट्ट होता की मला करायचंच आहे. आणि मी एक व्हिडिओ पण शूट केला तिथं. म्हटलं शुभम व्हिडिओ शूट कर, पडली गेडली काही झालं तर हा व्हिडिओ राहील. आणि ह्यांनी नव्हते, यांनी असते तर मला जाऊच दिलं नसतं वरती. मग ह्यांनी नसले त्याचा फायदा थोडासा उचलला. तर चला कधीतरी मजाक मस्ती पण केली पाहिजे. आयुष्य हे आपल्याला पुन्हा जगायला मिळणार नाही, गेलेले दिवस पण पुन्हा येणार नाही आणि गेलेलं वय पण पुन्हा येणार नाही, त्यामुळं जगून घ्या. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत जा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सपोर्ट करा. कारण व्हिडिओ करताना ना खूप दमून जातं ना माणूस. माझा इथं परत गेले, आता मला आनंदच मावत नव्हता की मी गेले म्हणून. पण आता रिटर्न यायचं कसं, मग आता रिटर्न यायला साडीमुळं खूप प्रॉब्लेम येतं. पण मला तेव्हा कळालं, मी जेव्हा अर्ध्यामध्ये गेले होते ना तेव्हा मला असं झालं मित्रांनो, एका व्हिडिओसाठी किती फार स्ट्रगल करावं लागतं, कारण रिटर्न यायला खूप अवघड होतं. म्हणून समोर गेले आणि समोरून परत आले. परत नाईटच भेटणार आले आणि खाली पिऊ आणि अटकले त्यांच्या परत एकदा मस्ती केली आणि खूप छान असा एन्जॉय केला. मस्त व्हिडिओ वगैरे शूट केले. शेवटी घरी जाणार तरी स्त्रीसाठी घरी जायचं होतं. आपण सर्वांना वेळ देतो, नवऱ्याला देतो, लेकरांना देतो, सासू सासऱ्यांना देतो, आईवडिलांना देतो, प्रत्येक रिलेटिव्हला देतो, पण स्वतःसाठी आपण कधीच वेळ काढू शकत नाही. कारण आपण कॉम्प्रोमाइज करतो, चल आज नाही उद्या, चल आज नाही उद्या. पण हा जो आमचा रविवार असतो ना, तो त्याच्यामधून आम्ही काम पण करतो आणि त्याच्यातून आम्हाला आमच्या स्वतःसाठी थोडासा वेळ आणि सुख पण मिळतं. तर अशा प्रकारे राधिकाताई आणि मी, पिऊताई, शुभम आणि मला आता नाव आठवत नाही, त्याचं आहे माझ्या तोंडात पण मला येत नाही, असं झालं. तर आम्ही सगळेजण असं छानसं शूट करतो आणि छानसे असे व्हिडिओ राधिकाताईच्या यूट्यूब पेजला पण येणार आहेत. आता आपण छोटे छोटे म्हणजे इन्स्टाला टाकण्यापेक्षा यूट्यूबला टाकायला चालू केलं, तर छान छान स्टोरी आहेत, तर पाहू शकता. इथं व्हिडिओ पण छानसा शूट झाला, गंगेवरचे व्हिडिओ करायचं होतं, ते व्हिडिओ शूट केला. आणि परत मग इथं मी आणि पिऊताईला बघा, मित्र कसा असला पाहिजे, ना स्वार्थी असला पाहिजे, ना कामापुरता असला पाहिजे. मित्र हा प्रत्येक अडचणीमध्ये, सुखदुःखामध्ये कामाला येणारा पाहिजे. तर ताईला समोर जाता येत नव्हतं, मी असं माझा मोठेपणा नाही म्हणत, पण मित्र असा असला पाहिजे. माझ्या मनाला असं, आता राधिका ताईला खूप म्हणजे त्यांनी पण वेळोवेळी आम्हाला मदत करतात.
त्यांनाही खूप मदत करण्याची इच्छा झाली असेल. बट आता त्यांचं कसं बाळ लहान आहे आणि डिलिव्हरी झालेले जे बायका असतात ना थोडे दिवस थोडंसं नाजूकच असतात. मग त्यांना रिस्क घेतलीच नाही त्यांनी. त्या म्हटल्या मी खालीच थांबते. मग मी गेल्यावर म्हटलं येऊ का पिऊताई, तर त्या म्हटलं या. तर मग त्यांना पण शेवटपर्यंत नेलं मी. जे त्यांचे पाय खूप छोटे होते, मी त्यांना सांगत होते की तुमच्या पायाची जी लांबी आहे ना कमी आहे तर तुम्हाला जमणार नाही, पण त्यांची इच्छा होती. मग मी जे ते मागचे झुला असतो ना तर समोर करून त्यांना नेलं. तर अशा प्रकारे व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओला खरंच प्रेम देत जा भरभरून, कारण व्हिडिओ टाकण्याची इच्छा झाली पाहिजे. आताच एक मी व्हिडिओ टाकला. आता मला हे व्हिडिओ करायला म्हणजे एडिट करायला वेळ गेलेला आहे, आठवडाभर गेला. व्हिडिओ आज एडिट करते, उद्या एडिट करते म्हणत पण झाला नाही. इथं आता फायनली आता गावाकडे चालले, कारण झालं 2 दिवस व्हिडिओ वगैरे शूट केले. तसं आमचा आठवड्यातून एकच दिवस असते. तर इथं काय झालं प्रॉब्लेम आमच्यासोबत, काळेश्वरून आम्हाला ॲटोच मिळत नव्हता. तर ॲटो मिळत नव्हता म्हणून आम्ही आहे ना मस्त पायी माझी धाव एकच होती की ताईचं बाळ पण रडत होतं आणि पिऊताईचं पण रडत होतं. मग म्हटलं चला पायी चला, आपण काही पायी जाऊ शकत नाही असं नाही. त्यानंतर घरी येता आता आमच्याकडे होते 2 बड्डे, एक दिराच्या मुलाचा आणि एक नंदेच्या मुलीचा आणि माझ्या बहिणीच्या मुलाचा. म्हणजे एक लगातारच आहे. त्यांची डेट म्हणजे एकही दिवस मध्ये नाही असे बड्डे आहेत. तर त्यांच्यासाठी आपण गिफ्ट खरेदी केली. इथं आला आमचा राजकुमार, त्याचा बड्डे होता. अशा प्रकारे शूट वगैरे फर्स्ट डे त्याचाच बड्डे असते. तर इथं छानसं असं गिफ्ट वगैरे करून त्याच्या मम्मीनं खूप छान अशी तयारी केली होती. आणि आपण दरवर्षी घरीच करतो, पाहुण्यांना येणं जाणं. आणि कसं आहे बड्डे म्हटल्याच्या नंतर लेकरांना सांभाळायचं, डेकोरेशन करायचं आणि जेवायला करायचं. इथे बघतो तर हे नको म्हणून काय झालं, यावर्षी मला हॉटेलमध्ये छानसा बड्डे केला आमच्या राजकुमारचा, जो की आमच्या फॅमिलीमध्ये एकुलता एक राजकुमार आहे. खूप छान वाटते. त्याला पाहून आम्हाला खूप प्रसन्न वाटते. तर त्याच्यासाठी मी छानशी गिफ्ट घेतली होती, पण ती घरी होती, म्हणजे घरीच ठेवली होती. कारण आम्हाला दुसऱ्या गावात जाऊन बर्थडे सेलिब्रेट करायचं, तो कुठे घेऊन जाणार, कुठे आणणार. आणि शेवटी घरातलंच गिफ्ट आहे तर काय दाखवायचं कुणाला. छान वाटलं शेवटी त्याला माहित असलं पाहिजे की मम्माने दिलेलं आहे, पप्पाने दिलेलं आहे, बस अजून काय पाहिजे आपल्याला. नदी आली होती तर तो असं छानसा मस्ती करत होता. मस्ती करत गिफ्ट वगैरे घेतले. आता त्याला खूप थांबावं वाटतं मी हे गिफ्ट कधी ओपन करणार. आणि त्याला सांगत होते, म्हणजे समजत नव्हता, खूप थांबलो नाही, सगळीकडून आवाज देत होते. त्यांनाच कन्फ्युज होता की मी काय करायचं. त्याचे मोठे पप्पा बोलले की तू इकडून ये आणि इथं स्टेजवर जाता थोडा स्टेजवर गेला. सोबत स्टेजवर जाऊन बसलाय, बर्थडे वगैरे झाला. आता इथं चालू होता लाडूबाईचा बर्थडे, म्हणजे आमच्या घरातल्या एकुलता एक भाषीचा बर्थडे. त्यांचे पण सेम तसंच गिफ्ट वगैरे पॅक केलं आणि डेकोरेशन असं माझ्या हाताने केलं होतं. कसं वाटलं नक्की सांगा. आणि आमच्या रील वगैरे छानशा अशा शूट झाल्या. रील पण आहेत, जो की इंस्टाग्रामला आपलं पेज आहे अश्विनी देवरे 5369. तिथे जाऊन तुम्ही नक्कीच पाहू शकता. आणि इथून मग पुढे छानसा बर्थडे चालू होता, ते तुम्ही कंटिन्यू करा. मी लाडूला मास्क आणून द्या ओवाळून घेतलं, मग अशी छानशी फिरत होती नाही का. फर्स्ट डेला पण आम्ही गेलेलो बर्थडेला वगैरे केला, बर्थडे केला आणि लगेच सायंकाळी निघून आलो. तर सेम दुसऱ्या दिवशी निघालं गेलो आम्ही आणि लाडूचा बर्थडे केला. आता व्हिडिओ कसा माझ्या बहिणीच्या मुलीचा बर्थडे होता पण स्किप केला, काही कारण असतं. म्हणजे आपल्या डोक्यावर ट्युशनची जबाबदारी आहे.